ज्ञानेश्वरी अध्याय 14 भाग 2. आता या जीवात्म्याला देहबुद्धीरूप अज्ञान कसे ग्रासते ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, पार्था, हा क्षेत्रज्ञ जीवात्मा जन्मोजन्मी अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे शरीरांमध्ये किंवा देहांमध्ये हा क्षेत्रज्ञ जीवात्मा जन्मोजन्मी अनेक क्षेत्रात वास करून आलेला असतो. त्यामुळे तो ज्या ज्या देहात असतो तेव्हा तो स्वतःला त्या त्या देहापुरताच जाणत असतो. समज एखादा भिकारी वेडा झाला आणि म्हणू लागला की मी राजा आहे, मी राजा आहे, किंवा मूर्छित मनुष्य स्वतःला मी स्वर्गात आहे असेच जर समजू लागला तर ते खरे असते काय? तसे आत्मस्वरूपापासून एकदा का लक्ष किंवा दृष्टी विचलित झाली की प्रकृती स्वरूप असलेली ही भ्रामक सृष्टीच दिसू लागते आणि तीच खरी वाटू लागते, जी सृष्टी माझ्यापासूनच निर्माण झाली आहे. माऊली म्हणतात, तेवी लचकलिया दिठी, लचकलिया म्हणजे विचलित झालेली, तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी, दृष्टीला जे जे काही दिसते ते, तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी, तया नाम सृष्टी मीची विये पैगा. मीची म्हणजे माझ्या सत्तेवर असलेल्या या मायेपासून ही सारी भ्रामक सृष्टी निर्माण होते. आणि ती केव्हा सत्य वाटायला लागते? जेव्हा दृष्टी विचलित होते आत्मस्वरूपापासून. तेव्हा ज्याप्रमाणे कोणी एक स्वप्न पाहत असता त्यात अनेक वस्तू, व्यक्ती इत्यादी पाहतो, तसे एका आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले की जीवाला अनंत भूतमात्रे दिसू लागतात. म्हणजे ही दृष्टीला दिसणारी सृष्टीच खरी वाटते, परमात्म तत्वाकडे लक्षच जात नाही. तशी ही सृष्टी तो केवळ दृष्टीभ्रम आहे. परब्रह्मस्वरूप मीच फक्त सत्य आहे. माझ्या केवळ सान्निध्याने ही प्रकृती साऱ्या सृष्टीला प्रसवते. हा जगदुत्पत्तीचा सिद्धांत आता आणखी एका प्रकाराने तुला विशद करून सांगतो. ते म्हणाले, ही जी प्रकृती म्हणून माझी पत्नी आहे, तिचे नाव अविद्या किंवा अज्ञान असे आहे. ही चिरतरुण 3 गुणांनी संपन्न म्हणजे सत्व रजतम या 3 गुणांनी संपन्न आणि अनिर्वचनीय किंवा अवर्णनीय आहे. वस्तुतः नसणे म्हणजे केवळ असल्याचा भ्रम, वस्तुतः नसणे हेच तिचे रूप आहे. तिचा विस्तार अमर्याद आहे आणि अज्ञानाच्या अंधकारात निद्रिस्त असलेल्या जीवाच्या ही जवळ जाते आणि ज्ञानप्रकाशात जागे असणाऱ्या जीवापासून मात्र लांब पळते. माऊली म्हणतात, ये नाही हेची रूप, ये म्हणजे हिला, या मायेला, नाही हेची रूप, नाही हेच तिचं रूप आहे म्हणजे भ्रामक आहे. ठाणे हे अति उमप, तिचं ठिकाण हे असं अति अमर्याद आहे, अमर्याद रीतीने ती पसरलेली आहे. ये नाही हेची रूप, ठाणे हे अति उमप, हे निद्रिता समीप, हे म्हणजे ही माया, निद्रिता समीप झोपलेल्या माणसाच्या अगदी जवळ, चेता दूरी जागा असलेल्या माणसाच्या पासून मात्र ती लांब पळते. आता जागेपणा कसला? तर ज्ञानाच्या प्रकाशात जागं राहणं हा जागेपणा, आत्मस्वरूपात जागे राहणं हा जागेपणा. त्यांच्याजवळ मात्र ती जात नाही. मी झोपलो असता म्हणजे अज्ञानाने आवृत्त झालो असता, परब्रह्म अज्ञानाने आवृत्त झालं असता, ही जागी असते, ही माझी पत्नी जागी असते आणि माझ्या सत्तेच्या, सत्ता म्हणजे कायम असणे, अस्तित्व, निरंतर अस्तित्व, आणि माझ्या सत्तेच्या, माझ्या असण्याच्या किंवा केवळ माझ्या सान्निध्याच्या बळावर ही गर्भवती होती. मग महद्ब्रह्म नावाच्या स्वतःच्या उदरात
पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार अशा अष्टधा प्रकृती असलेल्या जगाचा गर्भ धारण करते, विश्वाचा गर्भच धारण करते. आणि मी म्हणजे आत्मतत्व किंवा ब्रह्म आणि ही प्रकृती माया यांच्या संयोगामध्ये प्रथम महत्तत्व किंवा बुद्धी प्रगट होते. आणि त्या बुद्धीचीच रजोगुणात्मक वाढ होते, त्यालाच मन असे नाव आहे. या मनाची जी ममता, ममत्व, मी, माझेपणा इत्यादी, या मनाची जी ममता किंवा कामना नावाची तरुण पत्नी आहे, या मनाची ही तरुण पत्नी आहे कामना नावाची, ती अहंकाराला जन्म देते. मन आणि कामना यांच्यापासून अहंकार निर्माण होतो आणि या अहंकारापासूनच पंचमहाभूते निर्माण होतात. या पंचमहाभूतातच आधी विषय आणि मग ते भोगण्यासाठी इंद्रिये उत्पन्न होतात. म्हणजे आधी शब्द, आकाशाचा विषय हा शब्द आहे, आणि मग तो शब्द ऐकण्यासाठी कान किंवा श्रवणेंद्रिये ती निर्माण होतात. विषय आणि इंद्रिये यांचा परस्परांशी संबंध आला की तिथे विकार उत्पन्न होतात. हे हवे, ते नको अशा भावना, वासना निर्माण होतात. त्यांना त्रिगुणांचे सहाय्य मिळते आणि मग या वासना, भावनाही त्रिगुणांप्रमाणे विविधांगी होतात, वाढत राहतात. असा तो गर्भ वाढत राहतो. पाण्याचे सान्निध्य मिळताच एखादे बी त्यातील भावी वृक्षाचा आकार धरून रुजू लागते, वाढते. तशी माझ्या सान्निध्याने ही अविद्या नामक माझी पत्नी विश्वगर्भ धारण करून वृक्षाला अंकुर, फांद्या फुटाव्यात, तशी ती सृष्टीचा किंवा विश्वाचा विस्तार करते. विश्वनिर्मितीची ही प्रक्रियाच भगवंतांनी आपल्याला सांगितली आहे. हरिओम तत्सत. भाग दुसरा समाप्त.